सध्या मनाला त्रास देणारे दोन शब्द म्हणजे KYC आणि OTP. महिलांना जे काय पैसे मिळत होते त्या पैसे ज्या स्त्रियांचं महिलांचं बंद झालं त्यांना एवढा मानसिक त्रास व्हायला लागला की ती पात्र तर आहे, श्रीमंत नाही, तिचं कोणी नोकरीला नाही, उत्पन्न जास्त नाही, तरी केवळ KYC केली नाही म्हणून त्या महिलेचं पैसे बंद झालं आणि इतर महिलांना मिळतात हे पाहून तिला दुःख होतं आहे. हा जो आध्यात्मिक त्रास आहे मनाला, तो फडणवीस सरकारनंच दिला असं समजायचं. 3 महिन्याचा कालावधी तुम्ही दिला KYC करायला, परंतु त्या मोबाईलवर एवढी चॅनलची आणि यूट्यूबरची गर्दी असते, कुठली बातमी कोणाची खरी कोणची खोटी कोणती. एकानं म्हणायचे ह्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ह्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, ह्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी मिळणार नाही, ह्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार. अशा कुठल्या कशा काय खालच्या वरच्या बातम्या खरी कशी खोटी कोणती काहीच कळत नव्हतं आणि गांभीर्य समजलं नाही. सरकारचं जे धोरण होतं की पती आणि वडील ह्यांचं आधार कार्ड लिंक करणं, हे सामान्य गरीब आणि अशिक्षित माणसाच्या लक्षात ते आलं नाही. त्यातून त्या खऱ्या पात्र असणाऱ्या महिलाच KYC करायच्या राहिल्या. तर फडणवीस साहेबांनी ह्या गोष्टीचा पुनर्विचार करावा आणि खरोखर अशा ज्या पात्र महिला आहेत त्यांनी KYC ज्यांची राहिलेलीच आहे म्हणून पैसे बंद झालेत अशांना पुन्हा संधी द्यावी. नाहीतर ज्याला खरोखर अध्यात्माचं ज्ञान आहे तो समजतो की कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. ह्या योजना तुमच्या अशाच पिढ्यानपिढ्या राहणार असं काही ठरलेलं नाही. सत्ता आज असते उद्या नसते, तर जोपर्यंत आपल्या हातात सत्ता आहे तोपर्यंत गोरीगरिबांचा आशीर्वाद घ्यावेत एवढंच सांगणं.